कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं सरस्वती नवरी मुलगी आहे ना रेवती, तिला असं हातभार करायला लावायचं का? हे बघ, मला ना माझं काम करू दे, तुला काय मदत करायची असेल तर तू जा। मी काय करू हिचं? आमचा सिक्रेट प्लॅन एक्झिक्यूट करायची किती चांगली संधी आहे, पण ही बाई हलतच नाहीये। मी इथनं कुठेही हलणार नाहीये। हा, तुम्ही काही ऐकलत का? तू काही बोललीस का? नाही नाही, मी काहीच नाही बोलले। वेडायस का जरा? इथे तू कोणाच्याही नजरेस पडता कामा नये, ना विक्रांत म्हणून ना मने म्हणून। आणि तू माणसं ठेव ना कामाला, स्वतः काय फिरतोस मूर्खासारखा? बरं, मी तुला बघितलं आणि फोन केला म्हणून जर कोणी बघितलं असतं ना तर वाट लागली असते आपली। तुम्ही काळजी करू नका हो, आता ह्यापुढे आपल्या प्लॅन्स मध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही। ठीक आहे, जा आता, उगाच बडबडू नको। गोंधळ होणार नाही, कारण लग्न घराच्या आसपासच काय। लवकरच तुम्ही मला मैदानातही पाहणार आहात। तुमची बायको असा सॉलिड गेम करणार आहे की विचारू नका। भाऊजी, तुम्ही इथे काय करताय? महत्वाचा कॉल चालू होता। अच्छा, चला ना, सगळे वाट बघतायत तुमची। आलो हा, जरा। हा ठीक आहे, तुम्ही याल। हा, लगेच या। येस, तू पुढे आलोच। तू अजून इथेच जाणार होतीस ना रेवतीला मदत करायला? हो, मी जाणारच होते, पण काय ना लीलाई, मी इथे कोणाला ओळखत नाही ना, मला तिथे जायला ऑकवर्ड होतंय, म्हणून सांगते मी तुम्हाला, तुम्हीच बोलवून आणा ना। सरस्वती, तू एवढा हट्ट का करतेस? तुला नक्की मदतच करायची आहे ना? तुम्ही डाऊट घेताय माझ्यावर? तुम्ही डाऊट घेताय ना माझ्यावर? मी एवढं मनापासून लग्न करण्यात सहभाग घेते, पण नाही, तुम्हाला तर डाऊटच घ्यायचा आहे। एवढं सगळं करते मी, हे म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो मीच कोण भरणार। जाते मी, खरंच जाते मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।